नमस्कार, स्वागत है आपका ग्लोबल इंडिया टीवी पर और मैं हूं आपके साथ वंदना राठौर। तो चलिए रुख करते हैं इस वक्त की तमाम बड़ी खबरों की ओर। शिरडी में पिछले हफ्ते यहां एक महिला की बेरहमी से हुई हत्या के बाद पूर्व एमपी डॉक्टर सुजय विखे पाटिल ने आज शिरडी में एक जरूरी मीटिंग की। विक्रेता के एक डेलीगेशन ने डॉक्टर विखे से मुलाकात की और यहां फुटपाथ विक्रेता के पेंडिंग मुद्दों का हल निकालने के लिए डिटेल में बातचीत की। इस मीटिंग में डॉक्टर विखे ने कानून व्यवस्था और गरीबों के हितों को ध्यान में रखते हुए एक बड़ा फैसला लेने का भरोसा दिया। मीटिंग में डेलीगेशन से बातचीत करते हुए डॉक्टर सुजय विखे ने कहा कि किसी भी हालत में गरीबों के साथ नाइंसाफी नहीं होगी। मैं हमेशा आम लोगों के साथ हूं और हमारा किसी को बर्बाद करने का कोई इरादा नहीं है। फुटपाथ विक्रेता के लिए हमारे नियम पहले से ही तैयार थे, लेकिन लोकल लोगों के बीच हत्या के इस गंभीर मामले की वजह से इसे फिलहाल रोक दिया गया है। ऐसी बुरी घटनाओं के बाद समाज के हित के बारे में सोचना पड़ता है और उसी हिसाब से फैसला लेना पड़ता है। आगे बोलते हुए उन्होंने साफ किया कि बड़ों के फैसलों के खिलाफ जाना ठीक नहीं है, इसलिए इस सेंसिटिव मुद्दे पर पहले बड़ों से डिटेल में बात की जाएगी। लोकल गांव वालों की राय लिए बिना कोई भी फैसला लेना पूरी तरह से गलत होगा, इसलिए पहले गांव वालों से बात की जाएगी और उन्हें भरोसा में लिया जाएगा। इस पूरी प्रोसेस में सभी का कोऑर्डिनेशन होना बहुत जरूरी है। गांव वालों से बात करने के बाद नया रेगुलेशन बनाया जाएगा और उसी के हिसाब से आखिरी फैसला लिया जाएगा। डॉक्टर विखे ने भरोसा दिलाया कि सभी को भरोसे में लेकर जल्द ही पॉझिटिव फैसला लिया जाएगा। हां दादा एमआयडीसीत काय निर्णय झालेला आहे आणि रोडच्या आजपर्यंत कामाला आहे आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने जे काही विकास कामं मतदारसंघामध्ये सुरू आहेत, सावळीर खुर्दमध्ये जनावरांचं मेडिकल कॉलेज असेल, त्यानंतर एमआयडीसीमध्ये होणारं ITI कॉलेज, टाटा कन्सल्टन्सीचं वर्कशॉप, रस्ते, अशा अनेक प्रश्नांवर सकाळपासून दौरा आपण लावलेला होता। हे सगळे प्रकल्प पुढच्या 1 वर्षामध्ये कसे पूर्ण होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहिलेला आहे। सावळीचं जनावरांचं मेडिकल कॉलेज पुढच्या 1 वर्षामध्ये संपेल आणि नवी बॅच ॲडमिशनला येईल। तिथंही जवळपास आपल्या परिसरातले 200-300 मुलं रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून लागतील। आपण MIDCमध्ये मला सांगायला आनंद होतो की जवळपास या पुढच्या 10 दिवसामध्ये 85% प्लॉट हे वाटप झालेलं असणार आहे वेगळ्या उद्योजकांना। तिथले रस्ते आणि तिथल्या बाकीचा विकासाचा आढावा घेण्यात आला। साधारण नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत तिथलं सगळं पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटी, इंटरनल प्लंबिंग हे सगळं झालेलं असणार आहे। त्यानंतर नगर मनमाड दुर्दैवाने एकदम वेळेवर काम चालू होतं। पाऊस पडल्यामुळे डांबरीकरण थांबलं। पाऊस थांबल्यानंतर परत डांबरीकरणाचं काम सुरू होईल। पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण राऊंड घेतल्यापासून जेव्हा पत्रकारांनी त्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, मी स्वतः राऊंड घेतला, त्या दिवसापासून आज तक ट्रॅफिक जाम झालेली नाही। नुसतं राऊंड घेऊन फोटो सेशन करणं हा आपला स्वभाव नाही। मी तर कधी कोणाला बोलवत पण नाही। माझा उद्देश आहे की आपल्या मतदारसंघामध्ये कधीही लोकांना ट्रॅफिक जामच्या सामोरं करावं लागू नये, धुळीचं सामोरं जावं लागू नये, हे आपला प्रयत्न आहे। आणि मला आनंद वाटतो की आपण जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला। पण आता पावसामुळं काम थांबलं, पण ते नगर मनमाडचा काही फार मोठा विषय राहिला नाही। आज इथं आल्यानंतर शिर्डीच्या नगराध्यक्ष आणि इतर आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक पथविक्रेते आणि हातावर काम करणारे लोक माता भगिनी भेटण्यासाठी आल्या। एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारे माफी या मतदारसंघामध्ये नाही। यापूर्वी देखील जेव्हा या पथविक्रेत्यांचा विषय यायचा तेव्हा असा निर्णय झाला होता की जे लोक स्थानिक आहेत त्यांना आपण परवानगी देऊ, ही माझी भूमिका राहिलेली होती। दुर्भाग्यपूर्ण जे घटना घडली त्याच्यामध्ये ज्या महिलेने खून केला आणि जिचा तो खून झाला, या दोन्हीही महिला याच शिर्डीच्या रहिवासी निघाल्या, कोणी बाहेरचा व्यक्ती नव्हता। आणि त्यामुळं हा जो निकष होता की स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, हा निकष ग्रामस्थांनी किंवा काही ठराविक आमच्यामधल्या संघटनेच्या व्यक्तींनी या गोष्टीला विरोध केला आणि म्हणून आपण ही प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे। यामध्ये आज जरी हे लोक माझ्याकडे आले असतील तरी शिर्डी किंवा शिर्डीच्या इतर व्यावसायिक निर्णय हा एकटा सुजय विखे घेऊ शकत नाही। त्याला प्रक्रिया आहे। शिर्डीचे ग्रामस्थ आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, सर्व पक्षाचे लोक असतील, नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक असतील,
या सगळ्यांचं सामंजस्याने मार्ग काढून जर तोडगा काढला तर मला वाटतं की हा तोडगा प्रदीर्घ काळ चालू शकतो. आत्ता या क्षणाला तर ते बंदच आहे. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर जी काही नियमावली ठरेल त्या नियमावलीनुसार मग पुढं काय करायचं हा निर्णय आपण त्यांना कळू. माझं व्यक्तिशः मत असं आहे की 2 गुन्हेगारांची शिक्षा ही इतर गरिबांना होता कामा नये. व्यवसाय करायचा मूलभूत अधिकार हा साईबाबांनी इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे. त्यामुळं त्यांना त्यांच्या व्यवसायापासून बाधित ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. पण एकटा सुजय विखे परत म्हणतो की माझ्या मताला या बाबतीत मी कधीही दबाव आणत नाही. आपण इथं राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्याची दखल घेत जे स्थानिक लोक म्हणतील आणि माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्यांच्याशी चर्चा करून ही पुढं कारवाई केली जाईल आणि ती कारवाई सगळ्यांना मान्य करावी लागेल, कारण की तीच कारवाई या शेतीच्या हितासाठी असेल.